नमस्कार मंडळी, मी आराध्या. आज आमच्या शाळेत फायरलेस कुकिंग म्हणजे विना गॅस विना आगीचं काहीतरी डिश बनवायची ही स्पर्धा होती. त्यामध्ये मी मसाला भाकरी हे डिश ठरवलेले आणि मी ते बनवलेले सुद्धा. माझ्या प्रिन्सिपल मॅडमला ते खूप आवडलं आणि ते म्हणाले की दिस इज टू होलसम स्नॅक, म्हणजे हे खूप अप्रतिम स्नॅक आहे. तर चला बघूयात मी कसे बनवले होते. तर आपल्याकडं आहे हे बटर आणि त्यामध्ये मी मिरची घातलेली आहे. आपण बघूयात. थोडं उरलेलं आहे, तर आपण हे मी स्प्रेड करायला घेतलेलं आहे. तर आपण हे घेऊयात. तर आपण हे घेतलेलं आहे, तर आपण हे लावूयात. असं पूर्ण भाकरीला स्प्रेड करायचं, म्हणजे छान लागतं. बटरचा सुवास सुद्धा खूप छान येतो. आपण अजून थोडंसं घेऊयात. आणि आम्ही सगळं हायजिनिक बनवलेलं आहे, म्हणजे केस वगैरे पडू नये म्हणून आम्ही हेअर कॅप वापरलेला आहे. आणि हे सुद्धा होतं, म्हणजे ग्लो सुद्धा होते. ते आता माझ्याकडे नाही आहेत, त्यामुळे मी असंच करते. आपण अजून थोडंसं घेऊयात, म्हणजे टेस्ट छान येईल याची. वाटलंच तर आपण चमच्याने इथे ते घेऊयात, कारण त्याच्याने खूप वेळ जाते. तर आपण चमचा बघूयात. तर माझ्याकडे इथे चमचा, हां. तर आपण ते चमच्याने पूर्ण स्प्रेड करणार आहोत. नंतर ब्रशने आपण ते सगळीकडे स्प्रेड करणार. आपण हे घेऊयात चमचा. थोडंसं इथे टाकूयात आपण. आणि परत एकदा स्प्रेड करूया. याच्यासाठी आराध्य तुम्ही काय काय तयारी केली, कुणी मदत केली तुम्हाला? याच्यासाठी मम्मीने, आजीने, काकाने, काकूने, पप्पाने सुद्धा मदत केली. काय काय मदत केली सांगा सगळ्यांना. मम्मीने मला सगळे जे व्हेजिटेबल आहेत ना ते कापून दिले. नंतर काकूने सुद्धा सांगितलं मला कसं प्रेझेंटेशन करायचं, म्हणजे कसं सगळं सजावट करायची. तर आणि आजीने आणि काकाने, सकाळी मला हेअर कॅप भेटत नव्हतं, त्यामुळे आजी आणि काका गावात गेले, म्हणजे आसऱ्या चौकात गेले. तिथे नाथ ब्रह्मा इडलीगृह आहे ना, तिथे बाबा तिथे काम करतात, म्हणून तिथे ते गेले. त्यांच्याकडे होतं, मग लकीली मला सापडलं ते, म्हणजे आजीला सापडलं. हां, तर बाबाला खूप खूप थँक्यू दिल्याबद्दल. तर हे स्प्रेड करून झालेलं आहे आपलं. आणि आता आपण घालणार आहोत ऑनियन. हे आता डब्यामध्ये मी ऑनियन नेले होते आणि टोमॅटो सुद्धा आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ऑनियन घालूयात. सगळीकडे आपण स्प्रेड करणार आहोत. ऑनियन घातल्यामुळे छान लागतं मसाला भाकरी. आणि सर्वजण मला विचारत होते मसाला पापड आहे का, पण मी नाही म्हणले. हे मसाला भाकरी आहे, काहीतरी युनिक आहे. किती जण खाल्ले? खूप जण खाल्ले आजी. 5वीचे तर खूप दे म्हणत होते,
पण याला करायला खूप वेळ लागते म्हणून थोडेसे राहिलेत माझे, म्हणजे 3 राहिलेत माझ्या भाकरी. मी 10 नेले होते. सगळ्यांना आवडलं. हा, प्रिन्सिपल मॅडमला तर खूप आवडलं आमच्या. त्यानंतर आपण हे झालेलं आहे, ऑनियन झालेला. आता आपण घालूया टोमॅटो. पुढे पाणी झालंय, मी पाणी खाते याचं. चमच्याने काढून घ्या. तर आपण हे चमच्याने खाऊयात. हा, तर हे पण आपण टाकून घेऊयात असं. टमाटा घातल्यामुळे थोडंसं टँगी फ्लेवर त्याला येतं, त्यामुळे आपण घालत आहोत. हे छान लागतं. आमचा 2 जणांचा ग्रुप होता, मी आणि माझी मैत्रीण शुभ्रा होती. शुभ्राने सॅलड केलं होतं. सॅलड म्हणजे उसळ घेतलं होतं, त्यात सॅलड, बीट, टोमॅटो, गाजर सगळं असे टाकले होते. हां, तर आता टोमॅटो झालेला आहे. आपण घालूया पीनट चटणी म्हणजेच शेंगा चटणी. पण असं घालूया. शेंगा चटणीमुळे खूप छान त्याला स्वाद येतो. थोडंसं टाकूयात आपण. तर हे सुद्धा टाकून झालेलं आहे. आता आपण थोडं टाकणार आहोत शेव, जे मी काल आणले होते. काल सगळं आम्ही पॅक केलं, म्हणजे सकाळी सगळे व्हेजिटेबल आम्ही कापलो, पण काल रात्री मी आणि मम्मी जाऊन शेव, भाकरी जे काही लागतं ना ते आणलं. थोडं टाकूया. हॉटेलमध्ये किती रुपयाला मिळते हे? हॉटेलमध्ये 40 रुपयात मिळतं हे एक. हा, मसाला भाकरी. मसाला भाकरी. तुम्ही जेव्हा फॅमिली सोबत जाता त्यावेळेला मागवता का? हो, फॅमिली सोबत मी जेव्हा जाते ना हॉटेलला, तेव्हा आम्ही आवर्जून ते घेतो, कारण छान लागतं. पापडशिवाय हे खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी, कारण ज्वारपासून आपल्याला खूप फायबर भेटतात म्हणून. आणि आपण शेव घातलेला आहे, अजून एकदा शेव घालूया, कारण ते खाताना छान लागतं. हां, तर भाकर आणि शेंगा चटणी सोलापूरची ओळख आहे. अस्सल सोलापुरी आपण हे केलेलं आहे, मसाला भाकरी. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल कुणाला देणार? आजीला देऊयात आपण. तर हे रेडी झालेलं आहे आपलं मसाला भाकरी. तर मी परत एकदा सांगते काय काय केलंय. आपण कडक भाकरी घेतली आहे, ज्वारीची कडक भाकरी घेतली आहे. त्यानंतर त्याच्यावर बटर आणि थोडंसं मिरचीचं मिश्रण त्याच्यावर लावलंय. देन आपण त्याच्यावर टाकलेला आहे कांदा, टमाटा, कोथिंबीर, शेंगा चटणी आणि शेव. तर हे 5 पदार्थ, आणि हे 6. तर हे 6 पदार्थ आपण त्याच्यावर लावलेले आहेत, त्यामुळे हे छान झालं. आता आपण आजीला देऊन बघूया. चला आजी, हे घ्या मी बनवलेलं. हो, छान एकदम. तुम्ही टेस्ट करून बघा. 8 दिवसापासून आराध्या सारखं म्हणायची, आजी मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, भाकर. माझं खरं तर प्लॅन वेगळा होता, पण मम्मीने म्हटलं हे कर, तर मी म्हणताना अगदी छान बनवलेले कडक भाकर. आणि टीचरला पण खूप खूप आवडले. आणि अब्दुला माझ्याकडून 1 नंबर बक्षीस. काय देणार? तू काय मागील ते देते. आपण आता आजी टेस्ट करणार, बघूया. छान आहे, छान. आजीला पण आवडलं. आणि तुम्हाला सुद्धा कसं वाटलं मला नक्की सांगा. तर हे छान आहे.
घरगुती करायला आणि सोपं सुद्धा आहे.